हरिपूरमध्ये 2 मंदिरासह 4 ठिकाणी धाडसी चोरी, सोन्याचे दागिने, चांदीच्या मूर्त्या, रोकड लंपास. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. हरिपूर येथे मंदिरासह 4 ठिकाणी धाडसी चोऱ्या झाल्या आहेत. यामध्ये सुमंगल पार्क येथे पॅराडाईज बंगल्यावर चोरट्यांनी मोठा हात मारला. या बंगल्यातून तब्बल 30 तोळे दागिने आणि 2 लाखाची रोकड लंपास केली. तर दुसऱ्या घटनेत गजानन कॉलनी येथील एका घरात चोरट्याने जाऊन घरातील व्यक्ती झोपलेल्या खोलीस कडी लावून हॉलचे कुलूप काढत अर्ध्या तोळ्याची अंगठी, रोख रक्कम असा मुद्देमाल घेऊन गेले. तिसऱ्या घटनेत याच कॉलनीतील दत्त मंदिर फोडून चोरट्यांनी चांदीची मूर्ती लंपास केली. तसेच गोंदवलीकर मंदिरात दानपेटी फोडून रोख रक्कम लांबवत महाराजांच्या गळ्यातील सोन्याची चैन, चांदीच्या मूर्त्या लंपास केल्या. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक राजेश रामघरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस पाटील रमाकांत बोदरे आदींनी घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे फिरवली. डॉग स्क्वॉड पथकास पाचारण करून श्वानाने माग काढण्याचा प्रयत्न केला. ही घटना 5 जुलै रोजी रात्री 2:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान घडली असून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. रात्री सांगली ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील हरिपूर या गावात घरी त्या ठिकाणी चोरी झालेली आहे. ही घटना जी आहे ती रात्री 2:30 ते 3च्या दरम्यान झाल्याचा अंदाज आहे. त्याच पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेज देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला असून त्यामध्ये संशयित आरोपी दिसून येत आहेत. तर त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करून त्या ठिकाणी आरोपी अटक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत.